वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज या मागे घेतल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरातनं वंचितला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे सांगलीतनं मोठी बातमी समोर येतेय। सांगलीमध्ये मशाल विरुद्ध विशाल लढत पाहायला मिळणार आहे। सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 3 वाजून गेलेले आहेत, उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही। त्यामुळे विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे विशाल विरुद्ध मशाल असा सामना आता रंगणार आहे सांगलीमध्ये। सांगलीत मशाल विरुद्ध विशाल लढत कायम राहणार आहे। सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीतनं ही मोठी बातमी समोर येतेय। सांगलीतून विशाल पाटील अपक्ष लढण्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय सांगलीमध्ये। त्यामुळे चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल पाटील नाराज झाले होते। त्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, तो कायम ठेवलेला आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी सध्या आपल्या संपर्कात आहेत। सरफराज, विशाल पाटील विरुद्ध मशाल असं चित्र काहीसं रंगणार आहे सांगलीमध्ये। उमेदवारीवर ठाम आहेत आपले विशाल। नक्कीच या ठिकाणी आता सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटलांनी आपली बंडखोरी जी आहे ती कायम ठेवलेली आहे। उमेदवारी अर्ज माघार घेतलेला नाही आहे। काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची उमेदवारी माघार घेतली जावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते। मात्र या ठिकाणी आता त्यांनी आपला उमेदवारी जो आहे अर्ज तो कायम ठेवलाय। त्यामुळे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची लढत जी होणार आहे ती विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील या तिघांच्या मध्ये। मात्र सगळ्यात मोठा फटका जो आहे तो चंद्रहार पाटलांना बसू शकतो असं बोललं जातंय सध्याच्या घडीला। आणि गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून काँग्रेस देखील नाराज होतं। अगदी दिल्लीपर्यंत विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील या सर्वांनी देखील खेटे घातले होते। मात्र तरीही पदरी त्यांच्या निराशा पडली होती आणि यातूनच काँग्रेसचे कार्यकर्ते जे होते ते प्रचंड आक्रमक झाले होते आणि विशाल पाटलांनी निवडणूक लढवलीच पाहिजे अशी भूमिका घेतली होती। त्यामुळे कुठेतरी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत काँग्रेसला देखील इशारा दिला होता, महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील एक प्रकारे इशारा दिला होता आणि आपली उमेदवारी अर्ज त्यांनी आता या ठिकाणी कायम ठेवून जी आपली उमेदवारी आहे ती कायम ठेवलेली आहे। पण सरफराज, नेमकं काय घडलं होतं आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात। घटनाक्रम काय होता आणि का विशाल पाटील बंडखोरी कायम ठेवलेली पाहायला मिळते? तर या ठिकाणी त्यांनी जी उमेदवारी जी आपली कायम ठेवलेली आहे त्यांचं एकच मत आहे की सांगलीची जागा जी आहे ती पारंपरिक पद्धतीने काँग्रेसची आहे। काँग्रेसचाच या ठिकाणी दावा आहे। जिल्ह्यामध्ये काँग्रेसची प्रचंड ताकद आहे। त्यामुळे काँग्रेसची जागा इतर कोणत्याही पक्षाला देण्याच्या ऐवजी ती काँग्रेसलाच मिळावी असा पहिल्यापासून त्यांचा आग्रह होता। आणि काँग्रेसचे 2 आमदार त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद असल्याने त्यांचा दावा हा जो होता तो सांगलीच्या जागेवर होता। मात्र या ठिकाणी ऐनवेळी शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने कुठेतरी काँग्रेस जी आहे ती नाराज होती आणि विशाल पाटलांचीही आणि विश्वजित पाटलांची पण देखील हीच भूमिका होती की आपल्याला सांगलीची जागा जी आहे ती काँग्रेसलाच मिळावी। आणि यातूनच विशाल पाटलांनी जो आहे तो आपला उमेदवारी अर्ज भरला होता। आपल्या जाहीर भाषणात देखील त्यांनी सांगितलं होतं की हा बंड माझा नाहीये तर हा काँग्रेसचा बंड आहे। सरफराज, त्यामुळे आता सांगलीत मशाल विरुद्ध विशाल असं चित्र उभं राहणार आहे। याचं काय मतपेटीत काय परिवर्तन घडतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सरफराज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे विशाल पाटील यांची बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळालंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ उलटून गेलेली आहे। उमेदवारी अर्ज विशाल पाटलांनी मागे घेतलेला नाही। त्यामुळे विशाल विरुद्ध मशाल हे चित्र सांगलीमध्ये कायम असणार आहे।